आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल की मी तुला चांगलं ओळखतो, मी जगाला चांगलं ओळखतो, लोकांची पारख मला अतिशय चांगली आहे. हा डायलॉग एक कॉमन डायलॉग आहे, प्रत्येकाला हा डायलॉग माहित आहे. पण माझा प्रश्न आहे, हा डायलॉग तुम्ही ऐकलाय का? मी स्वतःला अतिशय चांगलं ओळखतो, माझी स्ट्रेंथ काय, माझी विकनेस काय मला चांगली माहिती आहे. हा डायलॉग तुम्ही ऐकताय का? कारण प्रत्येकाला दुसऱ्याबद्दलची क्युरियोसिटी जास्त आहे, पण माझं मत आहे स्वतःची क्युरियोसिटी पण तेवढीच असणं गरजेचे आहे. स्वतःची स्ट्रेंथ काय, स्वतःची ओळख होण्यासाठी, स्वतःच्या विकनेस काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मित्र आपण प्रयत्न मात्र करायला कुठंतरी कमी पडतो. मित्र रामायणामध्ये कथा मी पाहिली, रामायण ज्यावेळेस चालू होतं आणि त्या रामायणामध्ये असं एक दृश्य होतं की जांबवन महाराज आलेले आहेत आणि त्यांनी हनुमंतांना सांगितलेलं आहे की हा समुद्र तू छलांग मारून पार करू शकतोस, ती क्षमता तुझ्यामध्ये आहे, ते पोटेन्शियल तुझ्यामध्ये आहे. आणि बघता बघता हनुमंताने अशी छलांग लावली आणि तो समुद्र पार गेला. मित्र असा जांबवन कोणतरी आपल्या आयुष्यामध्ये लागतो आणि त्यावेळेस आपल्यामध्ये असणारं पोटेन्शियल बाहेर निघू शकतं. आणि मित्र त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यासाठीच आम्ही लोकांच्या मध्ये जात असतो आणि हे एक जागृती निर्माण करण्याचं आमचं काम असतं की तुमच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, तुमच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्ही या जगामध्ये ती गोष्ट अचीव करू शकता जी अभ्यासपूर्व तुम्ही ठरवलेली आहे. आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, तुमच्या आतील हनुमंत जागृत करण्यासाठी मित्र आम्ही प्रयत्नशील असतो आणि बऱ्याच ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण डिस्कशन करतो, चर्चा करतो आणि त्याच्या आतमध्ये असणारं पोटेन्शियल त्याला दाखवतो, तर आहे त्या ताकदीने, आहे त्या स्किलमध्ये, आहे त्या ज्ञानामध्ये सुद्धा माणूस प्रचंड मोठी इच्छाशक्ती निर्माण झाल्यानंतर प्रचंड मोठी झेप घेऊ शकतो. हा आमचा पाठीमागील अनुभव आहे. तर मित्र आनंद वाटेल तुम्हाला भेटायला, तुमच्याशी चर्चा करायला आणि चर्चेतून तुमच्या आतील पोटेन्शियल काय आहे ते जाणून घ्यायला आणि ते तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल. त्यासाठी मित्र नक्की आपण भेटू, चर्चा करू. धन्यवाद.